आपण पाहत आहात BCCN न्यूज। चिखलीत सर्वपक्षीय बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर, शांततेत शोक व्यक्त। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल अपघाती निधन झाले। या निधनाची बातमी समजताच शोकाकुल वातावरण झाले होते। काल दुपारी सर्व पक्षाच्या वतीने चिखली बंदीची हाक देण्यात आली होती। या हाकेला प्रतिसाद देत आज व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवून शोक व्यक्त केला। काल चिखली बंद करण्यासाठी आमदार श्वेता महाले आणि राष्ट्रवादीचे नेते शंतनू बोंद्रे यांनी सर्वपक्षीय बंदीची हाक दिली होती। चिखलीतील व्यापाऱ्यांनी चिखली सकाळपासूनच बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात आली आहेत। आम्ही चिखली शहरामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, सर्वच पक्ष, काँग्रेस असेल, सर्वच पक्षांनी या ठिकाणी आज बंदचं आवाहन करून या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायचे या ठिकाणी आम्ही प्रयोजन केलेलं होतं आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या बंदला या ठिकाणी शहरामध्ये प्रतिसाद दिलेला आहे। आता सर्वच जण या ठिकाणी दुःखात आहेत। रविवारी आंबेडकर वाटिकेमध्ये शोकसभेचं सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत आणि सर्व पक्षांच्या वतीने, सर्व जिल्ह्याच्या वतीने, सर्व चिखलीकरांच्या वतीने अजितदादांना विनम्र अशी श्रद्धांजली आम्ही सर्वजण अर्पण करतो।